नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. शासनाचं या दोन्ही धरणांकडे दुर्लक्ष, संभाजी किल्लेदार. सांगरूळ गावातील कुंभी नदीवरील देशातील सहकारी तत्वावर उभारलेले पहिले ऐतिहासिक धरण संकटात सापडले आहे. तब्बल 75 वर्षापूर्वी उभारलेल्या या धरणाच्या 8 गाळ्यांमधील दगडी पिलरचे बांधकाम अर्धवट कोसळल्यामुळे धरणाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. धरण संस्थेने तातडीने दगडी पिलरच्या कामाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. राज्यातील सहकारी चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जाणारे सांगरूळ धरण शेतकऱ्यांच्या एकजुटीचे प्रतीक आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत सहकाराच्या बळावर हे धरण उभारले होते. गेल्या 7 दशके हा जलस्रोत सांगरूळ आणि आसपासच्या गावांसाठी जीवनवाहिनी ठरला आहे. धरणामुळे सुमारे 10 गावातील मोठ्या शेती क्षेत्राला सिंचन मिळते. ऊस, भात आणि अन्य पिकांवर उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचे भविष्य या धरणावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बांधकामाची झीज आणि गुणवत्ता कमी झाल्याने दगडी खांब अनेक ठिकाणी ढासळले आहेत. जवळपास 5 दरवाजे आणि धरणाची भिंत कमकुवत झाली आहे. सध्या लाकडी बर्गे लावून पाणी अडवण्याचे तात्पुरते काम सुरू असले तरी पाण्याचा वाढता दाब किंवा आगामी पावसाळ्यातील पूर परिस्थितीमुळे धरण फुटण्याचा धोका वाढला आहे. याबाबतची अधिकची माहिती देताना संभाजी किल्लेदार म्हणाले, मी संभाजी किल्लेदार, सांगोळगावचा रहिवासी. सांगरूळ धरण सोसायटी अंतर्गत हे बांधलेलं सहकार तत्वावरील भारतातलं पहिलं धरण आहे आणि सांगरूळ सोसायटीमार्फत कोगेगावचं एक धरण, अशी 2 धरणंही बांधलेली आहेत. ह्या धरणाच्या पाण्यावरती शेतकऱ्यांचं पाण्याचं व शेतीचं उपजीविका चालते. सध्या शासनाचं या दोन्ही धरणाकडे दुर्लक्ष होते. डागडुजी करणे गरजेचं आहे. हे धरण केवळ पाणी अडवत नाही तर सहकारी चळवळीचा आणि तत्कालीन लोकांच्या कष्टाचा इतिहास आहे. शासनाने त्वरित याची पाहणी करून युद्धपातळीवर धरणाची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीर तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोरे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.